देशभरात स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. शाळा, कॉलेज, ऑफिस, सोसायटी एवढेच काय तर प्रत्येक घरामध्ये लोकांमध्ये या राष्ट्रीय सणाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. पण आपल्याला हे माहिती आहे का की आपला जो राष्ट्रध्वज आहे, तिरंगा आहे, हा कोणी तयार केला आणि कसा तयार झाला? तसेच 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यामध्ये जो झेंडा फडकवला जातो, यामध्ये काय फरक आहे? तर याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे, निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. तर आपला जो राष्ट्रध्वज आहे, तिरंगा, जो आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन राष्ट्रीय सणांना फडकवत असतो, तर हा कोणी तयार केलेला आहे? तर हा तयार केला आहे पिंगली व्यंकय्या या व्यक्तीने. तर कोण होते हे पिंगली व्यंकय्या? तर पिंगली व्यंकय्या हे आंध्र प्रदेशातील मच्छलीपट्टणम येथे राहत होते. त्यांचा जन्म मच्छलीपट्टणम येथे झाला होता. ते एक तेलुगू ब्राह्मण होते आणि पिंगली व्यंकय्या हे जेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या अँग्लो बोअर या युद्धामध्ये सामील झाले होते, ते फौजेमध्ये होते आणि त्या युद्धामध्ये सामील झालेले असताना साऊथ आफ्रिकेमध्ये तेथे त्यांची भेट महात्मा गांधींसोबत झाली. आणि महात्मा गांधीजींना भेटल्यानंतर ते इतके प्रभावित झाले की ते साऊथ आफ्रिका सोडून कायमचे भारतात परत आले आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील झाले. पुढे जेव्हा ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील होते, तेव्हा त्यांनी जगभरात दौरा केला आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांनी 1916 ते 1921 या दरम्यान जगभरातील देशांच्या राष्ट्रध्वजाचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यावरून त्यांनी एक असं डिझाईन तयार केलं की वर लाल रंगाचा पट्टा घ्यायचा, खाली हिरव्या रंगाचा पट्टा घ्यायचा आणि मध्ये चरखा घ्यायचा. तर लाल रंगाचा पट्टा यासाठी की हिंदू लोकांसाठी आणि हिरवा रंग खाली हा मुस्लिम लोकांसाठी. आणि मध्ये जो चरखा घेण्यात आला होता तो म्हणजे आपण स्वतः आपले कपडे बनवितो, म्हणजे भारतातील लोक हे स्वावलंबी आहेत याचं प्रतीक म्हणून चरखा तेथे घेण्यात आला होता. पुढे जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं बेजवाडा म्हणजे आताचे विजयवाडा येथे, तर त्या अधिवेशनमध्ये यामध्ये सुधारणा करण्यात आली की चरख्याच्या जागेवर अशोक चक्र घेण्यात यावे आणि लाल रंगाच्या ऐवजी तेथे भगवा रंग हा घेण्यात आला. तर वर मग भगवा रंगाचा पट्टा घेण्यात आला. नंतर इतर समुदायांसाठी म्हणजे जो भगवा रंगाचा पट्टा होता तो हिंदू समुदायासाठी, मग इतर जो सांप्रदायिक आपल्या इथे जो भरपूर समुदाय आहे त्यांच्यासाठी पांढऱ्या रंगाचा वापर तिथे करण्यात आला आणि खाली हिरवा रंग हा मुस्लिम समुदायासाठी. तर जेव्हा इथे सभा होती 1931मध्ये, ते अधिवेशन होतं, त्यामध्ये जे सभेमध्ये ही जी सुधारित आवृत्ती होती ही मंजूर करण्यात आली. जी म्हणजे घटनेची जी सभा होती राज्यघटनेची, त्या सभेमध्ये याला मंजुरी देण्यात आली. आणि जे अशोक चक्र आहे हे सारनाथ येथील धम्मचक्र म्हणजे यावरून ते घेण्यात आलं. तसेच सिंहमुद्रा म्हणजे अशोकाचं जे तिथे अशोक स्तंभ आहे त्या स्तंभावरून सिंहमुद्रेवरून हे अशोक चक्र तेथे घेण्यात आलं. आणि आपला जो राष्ट्रीय ध्वज आहे याची लांबी ही 2.3 असते. त्यानंतर अशोक चक्राला 24 आरे असतात. तर वर जो आपण भगवा रंग घेतलेला आहे हा रंग शौर्य आणि त्यागाचं प्रतीक दर्शवतो. पांढरा रंग शांती आणि सत्याचं प्रतीक असतो. हिरवा रंग समृद्धी आणि वाढीचं प्रतीक आहे. आणि निळा जो रंग आहे चक्राला, जो आपण अशोक चक्र किंवा धम्मचक्र ज्याला म्हणतो, तो स्थिरता
अथांग सागराप्रमाणे स्थिरता तो आपल्याला दर्शवितो. तर असं या झेंड्याचं हे वैशिष्ट्य आपलं आहे. नंतर आता बघा की आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या 2 दिवशी आपण राष्ट्रीय सण साजरा करतो. तर 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भारताचे पंतप्रधान हे ध्वजारोहण करतात आणि देशाला संदेश देतात. आणि 26 जानेवारीला भारताचे राष्ट्रपती हे ध्वजांकित करतात आणि राष्ट्राला संदेश देतात. म्हणजे 15 ऑगस्टला जो झेंडा फडकवण्यात येतो, जो तिरंगा असतो आपला, तो आपण फडकवतो, त्याला ध्वजारोहण असे म्हणतात. आणि 26 जानेवारी जो प्रजासत्ताक दिन आहे त्याला ध्वजांकित करणे असे म्हणतात. तर अशी हे पिंगली व्यंकय्या यांनी आपला हा राष्ट्रध्वज तयार केला, तिरंगा तयार केला आणि तो कसा तयार केला याची माहिती आपण बघितलेली आहे. तर असेच हसत रहा, आनंदी रहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.